बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले। मात्र बॉलिवूडचा ही मॅन कायमच आपल्या लक्षात राहणार आहे। त्यांनी काम केलेल्या 300 चित्रपटांमधील प्रत्येक भूमिकेतील वैविध्यामुळे त्यांची छाप संपूर्ण जगावर पडली आहे। मात्र प्राणज्योत मावळल्यानंतरही धर्मेंद्र यांचा एक चित्रपट प्रदर्शित होणार आहे। धर्मेंद्र यांच्या चाहत्यांसाठी नवीन वर्षाच्या सुरुवातीला ही एक अनोखी भेट असणार आहे, कारण हा चित्रपट 1 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे। श्री राम राघवन दिग्दर्शित या चित्रपटाचे नाव आहे 21। 21 हा एक चरित्रात्मक देशभक्तीपर आधारित चित्रपट आहे, ज्याचे कथानक परमवीर चक्र पुरस्कार विजेते अरुण खेतरपाल यांच्या संघर्षावर आधारित आहे। या चित्रपटात अरुण खेतरपाल यांची मुख्य भूमिका अगस्त्य नंदा साकारत असून धर्मेंद्र अरुण खेतरपाल यांच्या वडिलांची म्हणजेच एम.एल. खेतरपाल यांची भूमिका साकारत आहेत। एम.एल. खेतरपाल सुद्धा भारतीय सैन्यात सक्रिय होते, त्यामुळे धर्मेंद्र यांची शेवटची भूमिका भारतीय सैन्यातील योद्ध्याची असणार असून ही मॅनने अखेरच्या क्षणी देशभक्तीपर चित्रपट केल्याने आणि त्यांना पडद्यावर शेवटचे पाहण्यासाठी चाहत्यांची सिनेमागृहात गर्दी होऊ शकते असा अंदाज आहे। 21 या चित्रपटात 1971च्या युद्धातील एका योद्ध्याची गोष्ट आहे, तर यानंतर म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित होणाऱ्या बॉर्डर 2 मध्ये सुद्धा 1971च्या युद्धाची गोष्ट पाहायला मिळणार आहे। मात्र बॉर्डर 2 मध्ये एका वेगळ्या दृष्टिकोनातून हा विषय मांडला आहे, त्यामुळे एकाच घटनेवर आधारित 2 वेगवेगळ्या चित्रपटांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे।